पाकिस्तानच्या लाहोर शहरात एक धक्कादायक प्रकार घडलाय। एका फार्म हाऊसवरून एक पाळीव सिंह पळून गेला आणि त्यानं रस्त्यावर चालणाऱ्या एका महिलेवर थेट हल्ला केला। तिच्यासोबत असलेली तिची 2 मुलं देखील जखमी झाली आहेत। पिंजऱ्यातून सुटून बाहेर पडत या सिंहानं हल्ला केला। थोड्या वेळानं तो पुन्हा फार्म हाऊसवर परतला। तिथून त्याला वन्यजीव उद्यानात हलवण्यात आलंय। पोलिसांनी सिंहाच्या मालकाला अटक केली आहे। पाकिस्तानमध्ये काही श्रीमंत लोक सिंहासारखे विदेशी प्राणी पाळतात, जे प्रतिष्ठेचं मानलं जातं। पण यासाठी कडक परवाना आणि शुल्क देखील लागतं। पण या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधल्या डार्लिंग डाउन्स प्राणी संग्रहालयात रविवारी सकाळी एका 50 वर्षाच्या महिलेवर सिंहानं हल्ला केला। या हल्ल्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। ती महिला प्राणी संग्रहालय उघडण्याआधी मांसाहारी प्राण्यांच्या विभागात काम करत होती। या महिलेला हेलिकॉप्टरनं ब्रिस्बेनमधील रुग्णालयात नेत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। ही महिला प्राणी संग्रहालयातील कर्मचारी नव्हती, पण 20 वर्ष तिनं काम केलं होतं, त्यामुळे तिला सुरक्षाविषयक प्रोटोकॉलची माहिती होती। दरम्यान सिंह पिंजऱ्यातच होता, त्यामुळे त्यानं हल्ला का केला याचा तपास आता सरकारकडून केला जातोय। सिरियात गेल्या 4 दिवसांपासून वणव्यानं थैमान घातलंय। लडाख भागात ही आग पसरली असून शेकडो कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत। शेती आणि पायाभूत सुविधांचं देखील मोठं नुकसान झालंय। सिरियाच्या सिव्हिल डिफेन्ससह UN आणि तुर्कस्तान जॉर्डनच्या पथकांनी देखील हेलिकॉप्टरद्वारे आग विझवण्यासाठी मदत केली आहे। सिरियाचं हिरवगार राखीव जंगल देखील या आगीच्या विळख्यात आलंय। लाखो झाडं जळून खाक झाली आहेत। हवामान बदल, कमी पाऊस आणि जुन्या स्फोटकांचा धोका यामुळे आग विझवण्यात अडचण येते। सरकारने ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि दुःखद असल्याचं देखील म्हटलंय। स्पेनच्या पाम्प्लोना शहरात हजारो लोकांनी प्रसिद्ध सॅन फर्मिन उत्सवाची धमाकेदार सुरुवात केली आहे। यावेळी सगळ्यांनीच, स्थानिकांसह पर्यटकांनी देखील पांढरे कपडे, लाल वेस्ट बँड आणि स्कार्फ असे कपडे घातले होते। सगळ्यांनी एकत्र जमत गाणी गात घोषणा दिल्या। उत्सवाची सुरुवात करताच लोकांनी एकमेकांवरती लाल आणि स्पार्कलिंग वाईन शिंपडली। या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे एन्सिएरो म्हणजेच बैल दौड। यात हजारो लोक 6 बैलांच्या मागे पळतात। यावेळी अनेकांना जखमा होतात, त्रासही होतो। इमारतींच्या बाल्कनीमधून बाकीचे ही रेस पाहत असतात। संध्याकाळी या बैलांची मोटारोडसह म्हणजेच बुल फायटर सोबत लढाई देखील होते। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ब्रिक्स देशांना धमकी दिली आहे। जो कोणी देश अमेरिकेविरोधातील धोरणांमध्ये सहभागी होईल त्याच्यावर 10% आयात शुल्क लावलं जाईल, असं ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे। यात त्यांनी भारतासारख्या ब्रिक्स सदस्य देशांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे केलाय। याआधी 2024 मध्ये देखील ट्रम्प यांनी असाच इशारा दिला होता। जर या देशांनी डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाचा पाठिंबा दिला तर त्यांना 100% शुल्क लागेल, असं देखील ते म्हणाले होते। ब्रिक्स आता मोठा आर्थिक आणि लोकसंख्येचं शक्ती केंद्र बनत आहे, त्यामुळेच अमेरिकेला काळजी वाटतेय। ब्राझीलमधील रिओ डी जानेरोमध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। तर ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध लढण्याची आपली बांधिलकी देखील स्पष्ट केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता आणि सुरक्षा सत्रात हा मुद्दा उपस्थित करत हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल सदस्य देशांचे आभारही मानले। तसंच पुढील वर्षाच्या शिखर परिषदेसाठी मोदींनी नेत्यांना भारतात आमंत्रित केलंय। यासोबतच इराणवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा देखील निषेध संयुक्त घोषणापत्रात करण्यात आलाय। ब्रिक्सच्या 17व्या शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुद्दा मांडलाय। 21व्या शतकाचं सॉफ्टवेअर 20व्या शतकाच्या टाईपरायटरवर चालत नाही, म्हणजेच आजच्या जगातील आव्हानं हाताळायला जुन्या पद्धती चालणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय। तसंच जागतिक संस्थांमध्ये मोठ्या सुधारणांची गरज आहे, जेणेकरून विकसनशील देशांना न्याय मिळेल। आज हे देश अनेकदा दुहेरी नियमांच्या फेऱ्यात अडकतात। या देशांचाही आवाज ऐकला गेला पाहिजे। त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये बदल गरजेचे आहेत, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत स्पष्ट केलंय। ब्राझीलमधील रिओ डी जानेरोमध्ये सुरू असलेल्या 17व्या ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष लुईस अल्बर्टो आर्स काटाकोरा यांची महत्त्वपूर्ण भेट झाली आहे। या बैठकीत दोन्ही नेत्यांनी परस्पर संबंध, व्यापार, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली। त्यामुळे भारत आणि बोलिव्हिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे। अशा उच्चस्तरीय भेटींमुळे दोन्ही देश भविष्यात अधिक जवळ येण्यास मदत होईल।
ब्राझील दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा दौरा फक्त ब्रिक्स शिखर परिषदेसाठीच मर्यादित राहिला नाहीये, तर त्यांनी शिखर परिषदेसोबतच अनेक देशांच्या नेत्यांशी खास द्विपक्षीय चर्चा केल्या आहेत. रिओ दी जानेरोमध्ये या भेटी पार पडल्यात. या बैठकीत व्यापार, तंत्रज्ञान, सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या दौऱ्यात भारताचे संबंध अधिक मजबूत करण्याचा देखील प्रयत्न झालाय. ब्राझील दौऱ्याचे हे महत्त्व फक्त एका परिषदेपुरता नव्हतं, तर जागतिक स्तरावर भारताच्या भूमिकेला अधिक ठाम करण्यासाठी होतं. खालिस्तानी दहशतवादी हॅपी पासिया याला लवकरच भारतात परत आणलं जाणार आहे. हरप्रीत सिंग उर्फ हॅपी, जो USAच्या सॅक्रामेंटोमध्ये होता, त्याचं लवकरच भारतात प्रत्यार्पण होणार आहे. 17 एप्रिल 2024ला ICEने त्याला ताब्यात घेतलं होतं. NIA, पंजाब पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून मिळून हा तपास सुरू आहे. हॅपीचा ISI, रिंदा आणि बब्बर खालसा सारख्या दहशतवादी गटांशी थेट संपर्क होता. पंजाबमध्ये त्याने 14हून अधिक ग्रेनेड हल्ल्यांची देखील जबाबदारी घेतली होती. पोलीस स्टेशन, धार्मिक स्थळं, पोलिसांच्या घरांवर देखील त्याने हल्ले केले होते. त्याला परत आणल्यानंतर आता त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियन महिला एरिन पॅटरसनला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. तिने तिच्या 3 नातेवाईकांची विषारी मशरूम खायला घालून हत्या केली होती. 2023 मध्ये लिओंगाथा इथल्या घरी तिने डेथ कॅप मशरूम असलेलं बीफ वेलिंग्टन हा पदार्थ त्यांना खाऊ घातला. यात तिचे सासू-सासरे आणि नणंदेचा मृत्यू झालाय. 6 दिवसांच्या विचारविनिमयानंतर सुप्रीम कोर्टाच्या ज्युरीनं 9 आठवड्यांच्या खटल्यानंतर हा निकाल दिलाय. आरोपी एरिन पॅटरसन हिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान सुनावणीची तारीख अजून देखील समोर आलेली नाहीये. पॅरिसमधल्या सेन नदीत तब्बल 100 वर्षांनंतर पुन्हा पोहण्याची परवानगी मिळाली आहे. 1.4 बिलियन युरो खर्च करून नदी स्वच्छता प्रकल्प पूर्ण झाला असून नदी अधिकृतपणे स्वच्छ असल्याचं घोषित करण्यात आलंय. नॉत्र डॅम, आयफेल टॉवर आणि पॅरिसमधल्या 3 जागा पोहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. 1923 पासून नदी प्रदूषित झाल्यानं पोहण्यावर बंदी घालण्यात आली होती. ऑलिम्पिकमुळे नदीचं महत्त्व वाढलं. दरम्यान 10 वर्षांवरील व्यक्तींना ऑगस्टपर्यंत या मोफत नदीत पोहता येणार आहे. तसंच लाईफ गार्ड्सकडून पूर्ण काळजी देखील घेतली जाते. चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील डोंगग्वान इथं नुकतीच AI सक्षम खेळण्यांच्या उद्योग विकासाविषयीची एक परिषद झाली. या ट्रेंडी खेळण्यांना AI मेंदू जोडल्यानं ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. खेळणी कंपन्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाईन कार्यक्षमता वाढवली आहे आणि मॉडेल्सच्या उत्पादनात सुधारणा देखील केली आहे. चिप आणि मोठ्या मॉडेल कंपन्यांनी खेळांसाठी खास वैयक्तिकृत तंत्रज्ञान आणलंय, ज्यामुळे अशा खेळण्यांची किंमत आणि उपयोगिता वाढली आहे. डोंगग्वान हे जगातील एक महत्त्वाचं खेळण्याचं उत्पादन केंद्र आहे. 2023 मध्ये त्याला कॅपिटल ऑफ आर्ट टॉयज म्हणून देखील घोषित करण्यात आलं. चीनचं भव्य विमानवाहू जहाज शानडॉंग हे पहिल्यांदाच हाँगकाँगला आलंय. गुरुवारी रात्री हे जहाज हाँगकाँगच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया हार्बरमध्ये पोहोचलं. शानडॉंगसह यानआन आणि झांजियांग ही मिसाईल विनाशिका आणि युनचेंग मिसाईल फ्रिगेट देखील पहिल्यांदा हाँगकाँगला आलाय. चीनी नौदलाची ही 5 दिवसांची अधिकृत भेट असणार आहे. स्थानिकांमध्ये यामुळे मोठा उत्साह संचारलाय. रात्रीच्या अंधारात अथांग समुद्रात हे जहाज थांबलंय. हाँगकाँगसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरलाय. शांघायमध्ये सध्या प्रचंड उष्णता आहे, पण लिन गँगमधलं स्नो प्लस वॉटर वर्ल्ड तिथल्या लोकांसाठी एकदम थंड आणि मजेदार ठिकाण ठरतंय. इंडोर स्कीइंग रिसॉर्ट आणि वेव्ह पूल, वॉटर स्लाइड्स, मुलांसाठी असलेलं खास वॉटर पार्कनं लोकांचं लक्ष वेधलंय. संगीत, गेम्स आणि फूड फेस्टिवलची देखील सोय आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांची संख्या वाढली असून स्थानिक व्यवसायांना देखील चांगली चालना मिळाली आहे. स्नो प्लस वॉटर वर्ल्डमुळे शांघायचा थंड पर्यटन ट्रेंड खूपच आता लोकप्रिय झाला आहे. क्वालालंपूरच्या ICCR मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरणात लहानग्यांची पालखी वारी पार पडली. पारंपरिक वेशातील छोट्या वारकऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानबा तुकारामांचा जयघोष केला. टाळ मृदुंगाच्या गजरात फुगड्या, अभंग, श्लोक पठण आणि अगदी लॅगो खेळण्यांनी तयार केलेला विठोबा या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या पुढाकारानं हा कार्यक्रम पार पडलाय. शेवटी सगळ्या बाल वारकऱ्यांना गिफ्ट देखील देण्यात आले. जपान कोस्ट गार्डचं इत्सुकुशिमा जहाज अलीकडे चेन्नई बंदरात दाखल झालंय. ही भेट खूपच महत्त्वाची मानली जाते. ग्लोबल ओशन वोयाज ट्रेनिंग मोहिमेअंतर्गत हे जहाज भारतात आलं असून त्यामुळे आता भारत-जपान तटरक्षक दलांमधलं सहकार्य आणखी मजबूत होणार आहे. या भेटीत दोन्ही देश सागरी सुरक्षा, शोध बचाव मोहिमा आणि प्रशिक्षण यावर अनुभवांची देवाणघेवाण करणार आहे.
इंडो पॅसिफिकमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारत जपान भागीदारी शांततेसाठी महत्त्वाची आहे. दोन्ही देशांचं सागरी सहकार्य भविष्यात अधिक प्रभावी होईल अशी आता अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका मराठी भाषिक सेल्समननं आपल्यावर झालेल्या भाषिक भेदभावाचा आरोप केलाय. हा व्यक्ती मूळचा महाराष्ट्राचा आहे आणि त्याला दुकानात भोजपुरीमध्ये बोलण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत होती. मराठी बोलल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली जात होती. मराठी बोलणे से काम नहीं चलेगा असं त्याला सांगण्यात आलं. या घटनेमुळे आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून 22 अधिकृत भाषा असलेल्या आपल्या देशात भाषिक भेदभावावर चिंता व्यक्त होतीये. अनेकांनी याला लोकशाही आणि सांस्कृतिक आदराचं उल्लंघन असं देखील म्हटलंय. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे महामार्गावरचा पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे यमुनेत्रीची रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. उत्तरकाशी पोलिसांनी सगळ्या परिस्थितीची माहिती दिली आहे. सध्या या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. या अगोदर सुद्धा भारतीय हवामान विभागानं पुढील 4 दिवसांसाठी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार उत्तरकाशी, टिहरी, बागेश्वर, देहरादून आणि रुद्रप्रयाग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्तीसगडमधील कोरबा इथे पुरामध्ये अडकलेल्या पाली ब्लॉकच्या धुकुपथरा गावातील 17 ग्रामस्थांची सुटका करण्यात आली आहे. हे ग्रामस्थ शेतीच्या कामासाठी गेले असताना पुराच्या पाण्यात अडकले होते. रात्रभर करण्यात आलेल्या बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अजित वसंत यांच्या निर्देशानुसार महसूल विभाग, पाली पोलीस ठाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, नगरसेना आणि राज्य आपत्ती पथक बिलासपूर यांच्या संयुक्त पथकाने बचाव मोहीम राबवल्याची माहिती दिली आहे. बेळगाव न्यायालयाजवळ एका शाळेत मुलांमधील वादावरून पालकांमध्ये भांडण झाल्याची घटना घडली आहे. न्यायालयात खटल्याच्या निमित्तानं न्यायालयात हजर असलेल्या वकिलावर शाळेत झालेल्या भांडणाची विचारपूस करत 2 जणांच्या गटानं अचानक वकिलावर हल्ला केला. 4 दिवसांपूर्वी शाळेत मुलांमध्ये वाद झाला होता. झकीर अब्बास हुकेरी यांनी सोयल इनामदार यांच्यासह दगड आणि विटांनी हल्ला केला. तर हल्ला झालेल्या झहीरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. चिकोडी तालुक्यातील अंकली इथे एका 15 वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंद सचिन कांबळे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातला आलास इथला रहिवासी असलेला गोविंद गेल्या 1 वर्षापासून अंकली इथं राहत होता. आज सकाळी त्यानं गोठ्यात दोरीनं गळफास घातल्याचं समोर आलं. मयत बालक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. या प्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात आता मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.